देवी भगवती आहे। भगवान ब्रह्मदेवाला सृजन शक्ती प्रदान करणारी देवी भगवती आहे। भगवान श्री हरी विष्णूंना जगत पालन करण्याची शक्ती देणारी देवी भगवती आहे। भगवान महादेवाला जगताचा संहार करणारी शक्ती देणारी देवी परांबा आदी माया शक्ती आहे। ज्या शक्तीमुळेच आपण श्वास घेऊ शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, पाहू शकतो, तीच शक्ती तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये कार्यरत आहे। म्हणून आपण देवी भगवतीची आराधना केली पाहिजे। ज्यांनी ही देवी भगवतीची आराधना केली, जी गोष्ट त्याच्या भाग्यामध्ये नाही तीही गोष्ट त्याला प्राप्त होऊ शकते। जीवनामध्ये येणारे संकट अघटित घटना दूर करण्यासाठी देवी भगवतीची कृपा आवश्यक आहे। देवी परांबा भगवती जी आहे ती शक्ती प्रदान करणारी देवी भगवती आहे। देवी भगवतीचा चमत्कार असा आहे की कल्याण मासिकामध्ये एकदा एक लेख आलेला होता, ज्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं होतं की एक देवीचे जे परमभक्त होते, काही कारणास्तव त्यांच्या त्वचेला एक वेगळा रोग झाला। त्या मनुष्याचं मुख अतिशय विद्रूप दिसायला लागलं। कल्याण मासिकामध्ये घडलेली घटनाच येत असते, आपल्याला माहित आहे। आणि देवी भगवतीचा उपासक असणारा तो भक्त जेव्हा देवी भगवतीच्या समोर गेला आणि अश्रुपात करू लागला, हे माँ, तुम्ही सौंदर्य रूपा आहात, मी तुमचा उपासक आहे, आणि अशा वेळेस तुमच्या उपासकाचा सौंदर्य हे खराब झालेलं आहे। म्हणून तो ध्यान करू लागला, देवी भगवतीची आराधना करू लागला, अश्रुपात करू लागला। काही कालावधीनंतर तासनतास ध्यान धारणा केल्यानंतर, देवी भगवतीची आराधना केल्यानंतर जेव्हा तो मुख प्रक्षालन करून आला आणि त्याने आपलं मुख आरशामध्ये बघितलं, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याचा चेहरा पूर्ववत सुंदर दिसायला लागला। हे देवी भगवतीचा चमत्कार आहे। कल्याण मासिकामध्ये एक घटना अशीही आलेली होती की एक 2-3 वर्षाचं बालक खेळत असताना त्याने खिळा तोंडात टाकला, लोखंडी खिळा तोंडामध्ये टाकला आणि तो खिळा त्याच्या फेफड्यापर्यंत गेला आणि त्या ठिकाणी अटकला। घरच्यांच्या लक्षात आलं की खिळा जो आहे तो मुखामध्ये गेलेला आहे। जेव्हा चेकअप केलं त्यावेळेस फेफड्यापर्यंत खिळा पोहोचलेला होता। काढणं अतिशय कठीण गोष्ट होती आणि अशा वेळेस एका दिव्य महात्म्याच्या मुखातून त्यांनी श्रवण केलं की देवी भगवतीची आराधना करा। अशी जर आराधना केली तर निश्चितच देवी भगवती काहीतरी करेल। म्हणून त्यांनी 9 दिवस घरामध्ये होम केला, देवी भागवताचं वाचन केलं, नवारण मंत्राचा जप केला आणि देवी भगवतीचा नवारण मंत्राचा जप केल्याचा परिणाम ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा देवीचा नवारण मंत्र आहे। या मंत्राचा 9 दिवस जप केल्यानंतर जेव्हा होमामध्ये पूर्णाहुतीचं नारळ टाकलं, इकडे नारळ टाकल्याबरोबर तिकडे त्या मुलाला खोकला आला आणि खोकला आल्याबरोबर फेफड्यातला तो खिळा मुखातून बाहेर पडला। हा कल्याण मासिकामध्ये आलेला लेख आहे। हा देवी भगवतीचा चमत्कार आहे। म्हणजे कधी कधी भाग्यामध्ये जे नाही ते सुद्धा देवी भगवती प्रदान करत असतात। आणि या देवी भागवतामध्ये 8-9 स्कंदानंतर त्याचं विशेष वर्णन आलेलं आहे।
आणि मला असं वाटतंय की जे 6व्या 7व्या दिवशी वर्णन येणार आहे ते मी आज सांगणं फार गरजेचं आहे. कारण आपण देवी भगवतीच्या काही मंत्राचा जप 9 दिवस जर केला तर आपल्याकडून देवी भगवतीची आराधना घडेल. म्हणून पुढचा भाग मी थोडा आता सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. देवी भगवतीचे काही मंत्र असे आहेत की ज्याचा जप केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये जेही अडथळे येत असतील ते अडथळे दूर होतात. 9ही दिवस जे देवी भगवतीची आराधना करण्याचे हे शारदीय नवरात्राचे दिवस आहे. तसं बघितलं तर देवी भगवतीची आराधना करत असताना 4 नवरात्री सांगितलेला आहे वर्षभरामध्ये येणारे. एक अश्विन नवरात्र, एक चैत्र नवरात्र, एक माघ नवरात्र आणि एक आषाढ नवरात्र. वर्षभरामध्ये 4 नवरात्री येतात. आणि या 4ही नवरात्रीमध्ये जर काही वेगळं अनुष्ठान आपण केलं 9 दिवसाचं तर त्या अनुष्ठानाचं फल हे अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होत असतं. जसं रविवारच्या दिवशी सूर्याची उपासना केल्यानंतर ती अधिक फलदायी असते. सोमवारच्या दिवशी महादेवाची उपासना केली तर इतर दिवसांपेक्षा ती अधिक फलदायी असते. मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची उपासना जर केली तर इतर दिवसांपेक्षा मंगळवारची उपासना ही अधिक फलदायी असते. बुधवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची उपासना केली तर ती अधिक फलदायी असते. शुक्रवारच्या दिवशी देवी भगवतीची उपासना केली तर इतर दिवसांपेक्षा ती अधिक फलदायी असते. शनिवारच्या दिवशी शनेश्वराची उपासना जर केली तर इतर दिवसांपेक्षा शनिवारी ती अधिक फलदायी असते. तशाच पद्धतीने वर्षभरामधले असे काही विशिष्ट दिवस असतात की त्या दिवसाला त्या देवाची उपासना केली तर ती अधिक फलदायी असते. जसं श्रावणामध्ये महादेवाची उपासना केली तर इतर महिन्यांपेक्षा श्रावणामध्ये अधिक फलदायी असते. त्यात श्रावण सोमवारी अधिक फलदायी असते. तसं बघितलं तर सगळे देव हे एकच आहेत. परंतु आपली ज्या देवावर श्रद्धा असेल, भक्ती असेल, आपले जे इष्टदेव असेल, इष्टदेव म्हणजे कोणते? एखाद्याला महादेवच महत्वपूर्ण वाटत असेल तर त्याने आपले जीवनभर भजन करत असताना, भक्ती करत असताना फक्त महादेवाच्याच मंत्राचा जप करायचा आहे, उपासना करायची आहे. पण याचा अर्थ असा नाही की बाकी देवांची पूजा करायची नाही. सगळ्या देवांची भक्ती करायची आहे, परंतु सगळ्या देवांमध्ये त्या एकाच देवाचं दर्शन करायचंय ज्याला आपण इष्ट समजलेला आहे. जर कोणी विष्णू भक्त असेल तर दत्ताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतरही विष्णू म्हणूनच पूजा करायची. देवीच्या मंदिरामध्ये गेले तरी विष्णू म्हणूनच पूजा करायची. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तरी विष्णू म्हणूनच पूजा करायची आहे. जसं तुकोबराय हे विठ्ठलाचे भक्त आहेत, परंतु कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी त्यांनी प्रत्येक देवामध्ये एकाच देवाचं दर्शन केलं, विठ्ठलाचं दर्शन केलं. मग ते देवीच्या जरी मंदिरामध्ये गेले तरी देवीला सुद्धा म्हणायचे विटाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येऊ. म्हणजे आपले जे इष्टदेव आहेत, देवी भगवती जरी असेल तरी दुसऱ्या देवाची उपासना करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये भगवतीच विराजमान आहे अशा पद्धतीने विचार आपण करायचे आहे. म्हणजे आपली भक्ती आपल्या इष्ट देवापर्यंत पोहोचत असते आणि आपल्या बुद्धीमध्ये असणारा भेद जो आहे तो दूर होऊ शकतो. पूर्ण वर्षामध्ये ज्या या 4 नवरात्री येतात त्या 4 नवरात्रीमध्ये जर अनुष्ठान केलं तर ते अनुष्ठान विशेष फलदायी होत असतं. आपल्याला जर हनुमानजींची
उपासना करायची असेल, आपण जर हनुमानजींचे उपासक असणार तर या 4ही नवरात्रीच्या 9ही दिवसांमध्ये 24 तासामधला एक वेळ निश्चित करायचा आहे. आपल्याकडे जर 24 तासामध्ये फक्त 15 मिनिट देता येत असेल, अर्धा तास देता येत असेल, 1 तास देता येत असेल, 3 तास देता येत असेल, तर आपण 9ही दिवसामध्ये तो एक वेळ निश्चित करायचा आहे. सकाळचा असेल, दुपारचा असेल, संध्याकाळचा असेल, जो आपल्याला योग्य वाटेल. पण 9ही दिवस तोच वेळ निश्चित करायचा आहे आणि त्याच वेळेमध्ये ज्याची उपासना करायची आहे त्याच इष्टदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. मग ही उपासना करत असताना आपण व्रताच्या माध्यमातूनही करू शकतो. ही उपासना करत असताना आपण महादेव असेल तर जल समर्पित करून महादेवाचा मंत्र जाप करूनही ही उपासना करू शकतात. जर देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण होमाच्या रूपाने उपासना करू शकतो. आपल्याला देवी भगवतीची उपासना करायची असेल तर आपण दुर्गा पाठ करू शकतो, एखादा स्तोत्राचा पाठ करू शकतो, एखाद्या चालीसेचा, जे आपल्याला योग्य असेल तेच 9ही दिवस करायचं आहे. देवीच्या नवारण मंत्राचा जरी जप करायचा असेल तर त्या निश्चित कालावधीमध्ये त्या मंत्राचा जप जर 9ही दिवस केला, म्हणजे तीच क्रिया 9ही दिवस केली तर त्याला अनुष्ठान म्हटलं जातं. आणि पहिल्या दिवशी हातामध्ये जल आणि तांदूळ घेऊन जर आपण त्याचा संकल्प केला आणि 9ही दिवस ते अनुष्ठान केलं तर ते सिद्ध होत असतं आणि ते साध्य, आपलं जेही आपली इच्छा असेल ती पूर्ण होत असतं. कारण या कलियुगामध्ये काही व्रत, काही नियम, काही उपवास हे इष्ट कामनापूर्तीसाठी सांगितलेले आहेत. आणि ते व्रत, वैकल्य, उपवास जर केले, उपासना भक्ती जर केली तर कलियुगामध्ये ती त्वरित फलदायी सांगितलेली आहे. म्हणजे आताच या ठिकाणी जर काही पाहिजे असेल, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप जर रात्रंदिवस केला तर तो आपल्याला जन्मोजन्मी कामात पडतो, पुढच्याही जन्मी कामात पडतो. परंतु काही व्रत असे आहेत, काही उपासना असे आहेत की ती याच ठिकाणी फलदायी होत असतात. जसं महिला वर्ग वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, देवी महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतात. म्हणजे वेगवेगळे व्रत वैकल्य सांगितलेले आहेत, हे त्वरित फल देणारे आहेत. तशाच पद्धतीने या 4ही नवरात्रांचे व्रत वैकल्य जर केलं तर ते अधिक फलदायी ठरत असतं. त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्णय शक्ती नसेल, निर्णय शक्ती म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे हे जर आपल्या लक्षात येत नसेल, जसं आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपण दुसऱ्यांना विचारतो की मला एक व्यापार, मला एक व्यवसाय करायचा आहे, परंतु मी कोणता व्यवसाय करू आपण दुसऱ्यांना का विचारतो? कारण आपल्या स्वतःमध्ये निर्णय शक्ती नाही. म्हणजे काही निर्णय आपण दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो आणि असा निर्णय शक्तीचा जर अभाव असेल किंवा आपण घेतलेले निर्णय जर चुकत असतील किंवा निर्णय घेतल्यानंतर आपली दिशा ही चुकीच्या मार्गाने जात असेल तर समजून घ्या की आपल्या जीवनामध्ये निर्णय शक्तीचा अभाव आहे. बऱ्याच वेळेस मनुष्य योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय करू शकत नाही. साध्या गोष्टींमध्येही की कोणत्या वेळेस मी कोणतं काम केल्यानंतर माझे काम लवकरात लवकर संपून मला वेळ कुठे देता येईल, ही सुद्धा साधी निर्णय शक्ती आपल्याला घेता येत नाही. एकदा घटना अशी घडली, एका शेतकऱ्याकडे एक म्हैस होती. त्या म्हशीचे शिंग असे होते, कसे बघताय ना माझ्याकडे. तो व्यक्ती रोज त्या म्हशीकडे बघून विचार करायचा की म्हशीचे शिंग असे आहेत, त्याच्यामध्ये माझी मान जाईल का आणि जर गेली तर बाहेर निघेल का. आता असा विचार करायची काही गरज. 6 महिने हा विचार करत होता आणि 6 महिन्यानंतर त्याने एक दिवस म्हशीला पाणी पाजण्यासाठी हौदाजवळ नेलं आणि विचार केला की चला आज आपण प्रात्यक्षिक करून बघूया. म्हणून जसा तो म्हशीच्या जवळ गेला आणि त्याने मान टाकली म्हशीच्या शिंगामध्ये, जशी मान घातली, मुख म्हशीच्या शिंगामध्ये घातलं, म्हशीने चमत्कार
आणि जसा जोरात लांब फेकला गेला, मोठ्याने ओरडायला लागला, रडायला लागला. आजूबाजूचे लोक पळत आले. अहो रामभाऊ काय झालं? इथले नाही रामभाऊ. रामभाऊ काय झालं? काय झालं म्हटले काहीच नाही. म्हशीच्या शिंगामध्ये सहज तोंड टाकून बघितलं, विचार केला की मध्ये जाईल का, आणि गेलं तर बाहेर निघेल. लोक म्हणायला लागले अहो काही विचार तर करायचा. म्हटले 6 महिन्यापासून हाच विचार करत होतो. म्हणजे निर्णय चुकीच्या पद्धतीने विचार केला जातो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा. अशी निर्णय शक्ती जर मनुष्यामध्ये नसेल तर अशी निर्णय शक्ती नसल्यानंतर मनुष्याने काय केलं पाहिजे? म्हणतात की निर्णय शक्ती जर नसेल तर देवी सरस्वतीची आराधना केली पाहिजे. जर मनुष्याने देवी सरस्वतीची आराधना केली, उपासना केली, तर त्याच्या बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची ताकद निर्माण होते. मग देवी सरस्वतीच्या मंत्राचा जप करायचा आहे. देवी सरस्वतीचा मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे वेदव्यासजी महाराजांनी. श्रीम ह्रीम सरस्वत्यै स्वाहा. हा जर सारस्वत मंत्राचा जर जप केला तर या सारस्वत मंत्राचा जप केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर विद्याभ्यास ग्रहण केल्यानंतरही जर लक्षात राहत नसेल, शाळेमध्ये शिकवलेलं लक्षात राहत नसेल, अभ्यास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा पठन पाठन केल्यानंतरही त्याच्या लक्षात जर राहत नसेल तर त्याने या सारस्वत मंत्राचा जप करायचा आहे. जो या सारस्वत मंत्राचा जप करतो त्याला देवी सरस्वती प्रसन्न होऊन त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती प्रदान करत असते. आणि हा सारस्वत मंत्र सिद्ध केव्हा होतो? म्हणतात 4 लाख मंत्र जाप केल्यानंतर हा सारस्वत मंत्र सिद्ध होत असतो. वेदव्यासजी महाराजांनी सांगितलेलं आहे 4 जपे नैव मंत्र सिद्धो भवे नृणा. 4 जपे नित्यम. म्हणजे 4 जर या सारस्वत मंत्राचा जप केला तर तो सिद्ध होत असतो आणि फल चमत्कार त्या ठिकाणी दाखवायला सुरुवात करत असतो. असे अनेक मंत्र सांगण्यात आलेले आहेत की ज्या मंत्राचा जप केल्यानंतर मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होत असते. ही सरस्वती कशी आहे? म्हणतात जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणागत प्रतिपालन. जय जगदीश्वरी मात सरस्वती शरणागत प्रतिपालन हरी. जय जगदीश्वरी शरणागत प्रतिपालन हरी. जय जगदीश्वरी मात सरस्वती. श्वेत बदन कमलासन सुंदर. श्वेत बदन कमलासन सुंदर. संग सखी शुभ हर्ष सवारी. संग सखी शुभ हर्ष सवारी. जय जगदीश्वरी मात सरस्वती
ही बुद्धी प्रदान करणारी आहे। त्याच्यानंतर जर जीवनामध्ये कुणाला द्रव्य शक्तीचा अभाव असेल, म्हणजे कितीही प्रयत्न केल्यानंतरही धन प्राप्ती होत नाही, अथक परिश्रम केले, खूप प्रयास केले, खूप कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाच्या मानाने येणारे धन जर फार कमी असेल, धन प्राप्ती होत नसेल, किंवा जर धन प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही मनुष्य थकलेला असेल आणि धन प्राप्ती केल्यानंतरही जर ते धन घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर धनाची देवता आहे देवी लक्ष्मी। अशा वेळेस देवी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे। द्रव्य शक्तीचा जर जीवनामध्ये अभाव असेल, धन प्राप्त केल्यानंतरही जर ती घरामध्ये टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, कारण आपण जे धन कमवत आहात ते धन वेगवेगळ्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असतं आणि धनाच्या मागे 15-16 अनर्थ सांगितलेले आहे। हे अनर्थ घेऊन धन आपल्या घरी येत असतं। ती लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस ती लक्ष्मी जर चुकीच्या मार्गाने आपल्या घरामध्ये येत असेल, म्हणजे आपण धन जर चुकीच्या मार्गाने कमावलेलं असेल, कुणाला फसवून, कुणाला खोटं बोलून, त्यावेळेस ते येणारं जे धन आहे ते चुकीच्या मार्गाने येणारं धन धनाच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ घेऊन येत असतं आणि हे धन जेव्हा आपल्या घरामध्ये येतंय त्यावेळेस एकटं येत नाही, तर ते धन आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश, वेगवेगळे आजार, वेगवेगळे भांडण, म्हणजे अनर्थ रूपाने ते धन घरामध्ये येतं आणि ते आलेलं धन कधीही आपल्याला शांती, सुख आणि समाधान प्राप्त करून देत नाही। अशा वेळेस जर आपल्या जवळ असणारी द्रव्य शक्ती जर शुद्ध व्हावी असं वाटत असेल, आपल्याला जर वाटत असेल की माझी फार इच्छा आहे दान धर्म करण्याची, आपल्याला जर वाटत असेल दान धर्म करायचा असेल, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, कथा कीर्तनामध्ये दान असेल, एखादा आश्रम बांधण्यासाठी, म्हणजे आपल्याला धनदान करण्याची इच्छा आहे परंतु आपल्याकडे धनाचा अभाव आहे, अशा वेळेस जर देवी लक्ष्मीची आराधना केली, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः अशा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जर जप केला, तर 9ही दिवस अनुष्ठान केलं, 4ही नवरात्रींमध्ये किंवा शारदीय नवरात्र 4ही नवरात्रींमध्ये सगळ्यात अधिक फल देणारी नवरात्र म्हणजे ही अश्विन शारदीय नवरात्र आहे। ही 4ही नवरात्रांमध्ये अधिक फल देणारी नवरात्र आहे आणि अशा नवरात्रीमध्ये 9ही दिवस जर त्या देवी शक्तीचं, देवी लक्ष्मीचं जर नामस्मरण केलं, अनुष्ठान केलं विशिष्ट वेळेमध्ये, तर ती देवी लक्ष्मी त्या ठिकाणी आपल्या भाग्यात नसताना प्रासादिक रूपाने धन आपल्याला प्रदान करत असते। मग देवी लक्ष्मीच्या प्रसादाने येणारं धन हे आपल्या कष्टाचं नाही तर प्रासादिक धन येत असतं, म्हणजे जे आपल्या भाग्यात नव्हतं परंतु प्रसाद रूपाने देवीच्या कृपेने जर आपल्या घरामध्ये येतंय, तर असं प्रासादिक रूपाने आलेलं धन आपल्याला आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग दाखवतं। त्याच्यासाठी लक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे। याच्यानंतर पुढे तिसरं वर्णन आलेलं आहे, जर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती नसेल, म्हणजे जर एखादी चुकीची घटना घडते आणि अशी चुकीची घटना घडत असताना आपण बघतोय की काहीतरी चुकतंय, काहीतरी वाईट होतंय, परंतु ते वाईट होत असताना बघूनही आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही। एक लक्षात ठेवा, आपल्या समोर जर काही वाईट घटना घडत असेल, कुणाला जर कुणी मारत असेल, चूक नसताना जर कुणी कुणाला अपमानित करत असेल, कुणी कुणाचं मान हनन करत असेल, मान मर्दन करत असेल, प्रवास करतोय आपण गाडीमध्ये, ज्या व्यक्तीची जागा आहे त्या व्यक्तीला ती जागा न मिळता दुसरंच कोणीतरी त्या जागेवर बसलेलं असेल आणि आपण फक्त बघत असणार,
कोणत्याही चुकीच्या घटना असणार त्या आपण जर बघत असणार तर आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे, मानवीय कर्तव्य आहे की चुकीची घटना घडत असताना आपण त्याच्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे. जर आपण प्रतिकार केला नाही तर आपण त्या चुकीच्या घटनेमध्ये काही बोललो नाही तर त्याला मूक प्रतिसाद समजलं जातं. म्हणजे त्या चुकीच्या घटनेमध्ये आपणही भागीदार समजलं जातं, आपणही त्याच्यामध्ये पापाचे भागीदार बनत असतो. म्हणून घरामध्ये जर कुणाकडून घरातल्या दुसऱ्या व्यक्तीचा अपमान घडत असेल किंवा त्याला व्यवस्थित वागणूक मिळत नसेल आणि तरीही ते बघून आपण जर त्याचा प्रतिकार करत नसणार तर समजून घ्या की आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती नाही. अशी जर प्रतिकार शक्ती नसेल तर ती प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी देवी भागवतामध्ये दुर्गाची उपासना करण्याचा उपाय सांगितलेला आहे. जी दुर्गा शक्ती अशी आहे की ज्या दुर्गेच्या उपासनेमुळे मनुष्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते, मनुष्य ती ताकद देतो. जसं काही सैनिक जर असतील आणि ते सैनिक जर सीमेवर उभे असतील, त्यांना शत्रूचा प्रतिकार करायचा असेल तर प्रतिकार करण्यासाठी त्यांना निर्णय शक्तीची आवश्यकता असते की कोणत्या वेळेस मी आधी कुणाला गोळी मारायची आहे. त्याच्यानंतर प्रतिकार करण्यासाठी तेवढं सामर्थ्यही असलं पाहिजे की आपल्याला समोरच्याचे प्राणहरण करायचे आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ही प्रतिकार शक्ती फार महत्वाची असते. सीमेवरचा तरुण जर दुष्टांच्या समोर म्हणजे परकीयांच्या समोर उभा राहून हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे आणि जर प्रतिकार करू शकला नाही, योग्य वेळी योग्य निर्णय करू शकला नाही तर समोरच्याची गोळी स्वतःच्या हृदयामध्ये जाऊन स्वतःचं जीवन संपू शकतं. म्हणजे त्याच्यासाठी प्रतिकार शक्तीची गरज आहे, त्वरित निर्णय शक्तीची गरज आहे. अशा वेळेस प्रतिकार शक्ती असण्यासाठी दुर्गाची उपासना सांगितलेली आहे. आणि दुर्गा काय करते तर दुर्गा दुर्गती नाशिनी, ती दुर्गतीचा विनाश करणारी आहे. म्हणून ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जर जप केला तर दुर्गा देवी प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये देत असते. कारण दुर्गा देवी अष्टभुजा आहे. ती आपल्या 8ही हातामध्ये वेगवेगळे 8ही आयुध घेऊन उभी असते आणि प्रतिकार करणाऱ्यांना ती आपल्या वेगवेगळ्या अधिक आयुधांनी त्याचं छेदन करणारी असते. म्हणून दुर्गेची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यानंतर जर मनुष्यामध्ये ज्ञान शक्ती नसेल, ज्ञान शक्ती म्हणजे कोणती? आपण कथेमध्ये आलो, आपण कथा श्रवण केली आणि आपले घरचे लोक जर कथेमध्ये काही जण आलेले नसतील काही कारणास्तव आणि त्यांनी जर घरी जाऊन तुम्हाला विचारलं आज कथेमध्ये काय ऐकलं आणि तुम्हाला जर ते सांगता येत नसेल की होतं काहीतरी पण देवीचंच होतं, याचा अर्थ आपल्यामध्ये ज्ञान शक्ती कमी आहे. समजा कीर्तनाला आलात, कीर्तन श्रवण केलं आणि घरच्यांनी जर विचारलं कोणता अभंग होता आणि आपल्याला जर तो अभंग सांगता येत नसेल, होता कोणता तरी तुकाराम महाराजांचाच होता पण कोणता तरी, पण कीर्तन छान झालं. आता अभंग समजला नाही तर कीर्तन चांगलं झालं याचा निर्णय आपण करूच शकत नाही. अभंगावर महाराज काय बोलले याच्यावरून कीर्तन कसं झालेलं आहे ही गोष्ट ठरत असते. महाराजांनी किती हसवलं आणि तुम्हाला आडवं तिडवं होईपर्यंत हसवलं आणि मग कीर्तन चांगलं झालं असं जर तुम्ही म्हणत असाल तर ती चुकीची गोष्ट. घेतलेल्या अभंगावर कीर्तनकार काय बोललेले आहे याच्यावर कीर्तन चांगलं झालं की नाही, म्हणजे तसं कीर्तन चांगलंच असतं याच्यामध्ये काही, कारण ते भगवंताचं आहे. परंतु योग्य आहे की नाही हे आपल्याला ज्ञान, जर आपल्यामध्ये ते ज्ञान नसेल, आपण जर ग्रंथ वाचन केलं, घरामध्ये पारायण केलं, परंतु पारायण केल्यानंतर ग्रंथामधला भाव जर आपल्या लक्षात येत नसेल तर समजून घ्या आपल्यामध्ये ज्ञानशक्तीचा अभाव आहे.
आणि अशी ज्ञानशक्तीचा जर अभाव असेल आणि आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं असेल, सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, सर्व पुराण जाणून घ्यायचे असतील आणि भगवान परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी गायत्रीची उपासना सांगितलेली आहे, गायत्री मंत्राचा जप सांगितलेला आहे. गायत्री मंत्र कोणता आहे? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्राच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत, परंतु कथा असल्यामुळे आपण गायत्री मंत्र हा उघड स्वरूपाने म्हटलेला आहे. गायत्री मंत्राने ज्ञान शक्ती देवी भगवती प्रदान करत असते. आत्मिक आध्यात्मिक शक्ती प्रदान करणारी शक्ती देवी गायत्री माता आहे. आणि त्याच्यानंतर पाचवं वर्णन आलेलं आहे. जर आपल्या जीवनामध्ये सगळं काही आहे, धन आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, सगळ्या प्रकारचं आपल्या घरामध्ये सुख सुविधा आहे, जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, परंतु जर जीवनामध्ये आनंदच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असूनही काही फायदा. आपल्यामध्ये निर्णय शक्ती सुद्धा आहे, ज्ञान शक्ती सुद्धा आहे, आपल्यामध्ये विचार शक्ती सुद्धा आहे, आपल्यामध्ये द्रव्य शक्ती सुद्धा आपल्याकडे आहे, सगळं काही आहे, परंतु आनंद जर नसेल तर बाकीचं सगळं असूनही नसल्यासारखं आहे. म्हणून जर जीवनामध्ये आनंद नसेल तर त्याच्यासाठी एकच उपाय, एकच आराधना सांगितलेली आहे, ती म्हणजे श्री राधाजींचं नामस्मरण. एक राधाजींची जर आराधना केली, श्री राधायै स्वाहा या मंत्राचा जप केला आणि हाही मंत्र येत नसेल तर फक्त राधा या मंत्राचा जरी जप केला तरी राधा मंत्राचा जप केल्यानंतर काय होईल म्हणतात की जीवनामध्ये आनंद जो आहे तो राधाजींच्या आराधनेने प्राप्त होतो. आपल्याला समजलंय
की आपल्यामध्ये कोणती शक्ती कमी आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण लक्षात घ्यायचंय की नेमकी आपण कोणत्या देवाची आराधना करायची आहे। जसं आपल्या शरीरामध्ये एखादं विटॅमिन कमी आहे, ए विटॅमिन कमी असेल, बी कमी असेल, सी कमी असेल, डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमच्यामध्ये विटॅमिन सी ची कमी आहे, त्यावेळेस डॉक्टर सांगतात की तुम्हाला संत्री खावी लागेल, तुम्हाला हे पदार्थ खावे लागतील वगैरे वगैरे, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं ते विटॅमिन तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये असणारा तो त्रास कमी होईल। तशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जे कमी आहे त्या कमी जाणून आपण कोणत्या देवाची आराधना केली पाहिजे हे जर आपण निश्चित केलं तर आपण 9 दिवसामध्ये त्या देवाची आराधना केल्यानंतर आपल्या जीवनातली कमतरता भरून काढू शकतो, आपल्या जीवनाला परिपूर्ण करू शकतो। म्हणून सगळ्यात अधिक जर सर्व काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी श्री राधाजींची आराधना सांगितलेली आहे। हो मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना जागेवर उभं राहायचं नृत्य करण्यासाठी, श्री राधाजींना आपल्याला शरण जायचं। ज्यांना नृत्य करायचं असेल 2 मिनिट पाय मोकळे करून घेण्यासाठी जागेवर उभे राहा, लाजायची गरज नाही, उभे राहा। श्री राधाजी आनंद देणारी शक्ती आहे, म्हणून सगळ्यांनी नृत्य करून काया वाचा मनाने आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी श्री राधाजींचं मुखाने भजन, हातांनी टाळ्या आणि पायांनी पावले खाली होते जास्त। रटना लगाई रे, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की, मैंने रटना लगाई रे राधा तेरे नाम की।
करते हैं सब बेबदल। आ गया मैं खुद सारा तेरी बरसाने में, आ गया मैं खुद सारा तेरे बरसाने में। लाडली मुझे नजारा तेरे बरसाने में, लाडली मुझे नजारा तेरे बरसाने में। राधे 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 जय जय श्री राधे। खाली बसून ज्याला जीवनामध्ये सगळं काही प्राप्त करायचं असेल, त्याच्यासाठी उपाय एक आहे, श्री राधाजींचं नामस्मरण। राधा म्हणजे काय आहे? राधा म्हणजे सर्व जगाचा आधार आहे। राधा काय आहे म्हणतात? राधा साध्यम साधनम यस्य राधा, मंत्रो राधा त्रीच राधा, सर्व राधा जीवना यस्य राधा, राधा राधा वाचक्यो तस्य शेषम्। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जुबां पे राधा 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 नाम हो जाए, जुबां पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। हो जुबां पे राधा 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 हो जाए, जुबां पे राधा राधा हो जाए। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस श्री राधाजींच्या नामाचा जप आहे, राधा जगत आधार आहे, राधा सर्व मंत्राचा सार आहे, राधा सगळ्यांची आराध्य आहे, म्हणून ती राधा आहे। ज्या राधाजींचं स्मरण भगवान महादेवही करतायत, भगवान ब्रह्मदेवही करतायत, आणि राधा या मंत्राचा जप भगवान श्रीकृष्ण सुद्धा करतायत। ज्यांच्या नामाचा जप केल्यानंतर सगळं सर्व काही प्राप्त होतं। राधा सर्व मंत्राचा सार आहे। वृंदावनामध्ये जर कधी गेलात, वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघणार की वृंदावन भगवान श्रीकृष्णाचं आहे, परंतु कृष्ण कृष्ण कोणीही म्हणत नाही, सगळेजण काय म्हणतायत? राधा राधा म्हणतात। 13-14 वर्षांपूर्वी, मला वाटतं 12 वर्षांपूर्वी, जेव्हा वृंदावनामध्ये गेलो, एका महात्म्यांच्या आश्रमामध्ये थांबण्याचा प्रसंग निर्माण झाला, आणि तिथल्या महात्म्यांना मी प्रश्न विचारला, महाराज
वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे आणि कृष्णाचं दर्शन करण्याच्या इच्छेने आम्ही इथपर्यंत आलोत. परंतु या ठिकाणी झाडावरही नाव राधा, घरांवरही नाव राधा. याचक एखादा भिकारी असेल तोही म्हणतोय राधा. जर एखादा गाडी चालवत असेल तर तोही म्हणतोय राधा राधे राधे राह दे राह दे राधे राधे. एखादा गरीब असेल तोही राधा म्हणतोय, एखादा दुकानदार असेल तोही राधे राधे म्हणतोय. या ठिकाणी राधा नावाचाच जप का केला जातो? त्या महात्म्यांनी सुंदर उत्तर दिलं. म्हटले छलिया आहेत श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाची भक्ती केली तर ते अनेक प्रकारांनी आपली परीक्षा बघतात. सहजासहजी काहीही देत. भगवान महादेव तरी लवकर प्रसन्न होत आहेत, परंतु हे महाशय लवकर प्रसन्न होत. ते सगळ्या अंगाने परीक्षा बघतात आणि सगळ्या अंगाने परीक्षा बघितल्यानंतर मग साधकाच्या समोर उभे राहतात. तेव्हा साधकाच्या पुढे प्रसन्न होत. किती परीक्षा बघतायत? जर एखाद्या साधकाला विचारलं तर तो साधक एकच उत्तर देईल, जसा ऊस त्याचा रस काढण्यासाठी घाण्यात घातला आणि त्या ऊसाचा जसा चोथा बाजूला केला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. त्याला 4-5 वेळेस त्या ठिकाणी घातलं जातं, मग त्याचा रस काढला जातो. तसं सर्वांगाने परीक्षा घेतात. सहजासहजी भक्तावर कृपा करत नाही. परंतु अशा वेळेस जर राधा नामाचा जप जरी केला, राधा नामाचा जप केल्यानंतर श्री राधाजी भगवान श्रीकृष्णाला आदेश देते की या भक्तावर दया करा, या भक्ताला प्रसन्न व्हा, याला दर्शन द्या. त्यावेळेस राधाजींचा आदेश मानून जर तो भक्त परिपूर्णही नसेल, योग्यही नसेल, तर भगवान श्रीकृष्णाला त्या भक्तावर दया करावी लागते, कृपा करावी लागते, दर्शन द्यावं लागतं. म्हणून श्रीकृष्णाचा जप कोणीही करत नाही, राधाजींच्या नामाचा जप करताय. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. 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 बरसाना तालूर गे, बस तेरी नजर का कसूर. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. राधे राधे बोल हरि आएगी, आएगी हरि आएगी. राधा नामाचा जप केला की भगवान श्री हरीची, भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. म्हणून राधा हे सर्वस्वाचं सार आहे. या 9ही दिवसांमध्ये जर आपल्याला अशी काही साधना करायची असेल तर आपण निश्चित करू शकतो. ज्याच्यामध्ये बुद्धी कमी असेल, बल कमी असेल, त्याने हनुमान चालिसेचा जरी 9ही दिवस जप केला तरी सुद्धा प्रभावी उपाय आहे. मनुष्याला सर्व काही प्राप्त होत असतं. एक मंत्र प्रभावी आहे. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकर सुधारी. बरनाव रघुवर विमल जसुजो, दायकू फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि, हरहु क्लेश विकार. या मंत्राचा जर जप केला तर बल, बुद्धी, विद्या आणि विकार सुद्धा दूर होत आहेत. या चौपाईचा जर जप केला
ज्याला भूतबाधा झालेली असेल त्याने हनुमान चालीसेमधला भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, या चौपाईचा जरी जप केला तरी सुद्धा भूतबाधा दूर होत असते. तसं बघितलं तर प्रत्येक चौपाईमध्ये वेगवेगळ्या महत्व सांगितलेलं आहे. आपल्याला वेळ नाही तर 40ही चौपायांच्या प्रत्येक चौपाईने काय प्राप्त होतं या ठिकाणी मी सांगू शकते, परंतु आपला विषय या ठिकाणी वेगळा आहे. सांगायचं तात्पर्य की आपण 9ही दिवस काहीही करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला काही साध्य सिद्ध करायचं असेल तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. अशा स्थितीमध्ये जेव्हा श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगू लागलेले आहेत की मी तुम्हाला देवी भागवत महापुराण सांगणार आहे की ज्या पुराणाच्या श्रवणाने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते, 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होत असते. हे देवी भागवत अतिशय दिव्य आहे, सर्व साराचा सार आहे. शौनकादिक ऋषींनी विचारलं, महाराज सूत सूत महाभाग वदनो वदतामर, कीदृशं तत्पुरुषं विधिस्तत् शृण विधु विधिस्तत् शृणवेचकाः. सांगा महाराज कोणत्या विधी विधानाने देवी भागवताचं वाचन पारायण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या देवी भागवताच्या पारायणाने कशाची प्राप्ती होईल तेही वर्णन करून सांगा. त्यावेळेस सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत, देवी भागवतम तत्र पुराणं भोगमोक्षदं स्वयं तु श्रवयामास जन्मेजय भूपतिं. 9ही दिवस जन्मेजयाने आपल्या पिताच्या उद्धारासाठी या देवी भागवताचं पारायण केलं होतं. स्वतः वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलं होतं. 9ही दिवस होम केला गेला होता. सर्व नियमांचं योग्य पालन जन्मेजयाने केलं होतं. कारण मुलाला वाटत होतं की पित्याचा उद्धार झालेला नाही. त्याचं कारण आपण ऐकलेलं आहे. 3 कारण, एक ब्राह्मणाचा शाप, दुसरं सर्पदंश आणि तिसरं अंतरिक्षामध्ये मृत्यू. इच्छा नसतानाही मृत्यू आलेला होता, अकाली मृत्यू आलेला होता. म्हणून पित्याच्या उद्धारासाठी काय करावं हे जेव्हा वेदव्यासजींना जन्मेजयाने विचारलं त्यावेळेस वेदव्यासजींनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलेलं आहे. श्री सूतजी महाराज म्हणतायत, पूर्वमस्य पिता राजा परीक्षित तक्षकाहिना संदष्टस्तस्य संशुद्धै राज्ञा भागवतं श्रुतं. पित्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी जेव्हा राजाने हे भागवत श्रवण केलं त्यावेळेस 9 दिवस श्रवण केल्यानंतर काय घडलेलं आहे, नवाह यज्ञे संपूर्णे परीक्षिदपि भूपती दिव्य रूपधरा देव्या सालोक्यं तक्षणात् गात. 9 दिवस ज्यावेळेस पूर्ण झाले, 9ही दिवस होम हवन झालं, 9ही दिवसाचं अनुष्ठान जेव्हा झालं त्यावेळेस परिणाम काय झालं, नवाह यज्ञे संपूर्णे, 9ही दिवसाचा यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर परीक्षिदपि भूपती, भूपती म्हणजे राजा, राजा परीक्षिताने दिव्य रूप धरो देव्याम, देवांसारखं दिव्य रूप चतुर्भुज रूप धारण केलं आणि नंतर सालोक्यम तक्षणाद गात, देवी भगवतीच्या मणिद्वीपाची राजा परीक्षिताला प्राप्ती झाली. परीक्षित राजा मुक्त झालेले आहेत. 18ही पुराणांमध्ये हे सर्वोत्तम पुराण सांगितलेलं आहे. 18 पुराणानां मध्ये सर्वोत्तमं परं देवी भागवता नाम धर्म कामार्थ मोक्षदम्. हे देवी भागवत महापुराण कसं आहे, 18 पुराणानां 18ही पुराणांमध्ये सर्वोत्तम पुराण आहे.
एक पुराण श्रवण केल्यानंतर ते एक पुराण श्रवणाचं फल प्राप्त होत असतं, परंतु देवी भागवत पुराण श्रवण केल्यानंतर 100 पटींनी अधिक पुण्याची प्राप्ती होते असा श्लोक या ठिकाणी आलेला आहे। 100 पट अधिक पुण्य प्राप्त होते। त्याच्यानंतर म्हणतायत या देवी भागवत महापुराणामधला एक श्लोकाचं जरी वाचन केलं, एक श्लोक जरी वाचला नाही, अर्धा श्लोकही नाही, पाव श्लोक जरी वाचन केलं तरी काय होते। सुतजी महाराज म्हणतायत दिनमर्दम तदर्थम वा मुहूर्तम क्षणमेव वा ये शृण्वन्ति नरा भक्त्या न तेषां दुर्गती क्वचित्। अर्धा नाही पाव श्लोकाचं जरी रोज वाचन केलं तरी त्याची कधीही दुर्गती होत नाही, तो कधीही अधोगतीला जात नाही, मरणोपरांत त्याची चांगली गती त्याला प्राप्त होत असते। म्हणून जे तीर्थयात्रा केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, दान धर्म केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, पठण पाठण केल्यानंतर व्रत वैकल्य केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत असतं ते देवी भगवतीच्या या देवी भागवताच्या श्रवणाने त्वरित पुण्य प्राप्त होत असतं। सुतजी महाराज म्हणतायत सर्व यज्ञेषु तीर्थेषु सर्व दानेषु यत् फलं सकृत पुराण श्रवणात् तत्फलं लभते नराः। म्हणजे सर्व यज्ञेषु तीर्थेषु सर्व देवांचे जे तीर्थ आहे ते तीर्थयात्रा केल्यानंतर, सर्व प्रकारचं दान केल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ पुराण श्रवण केल्यानंतर जे फल प्राप्त होते ते एक देवी भागवत कथा श्रवणाने फलाची प्राप्ती होत असते। म्हणून धर्माचार विधानानां कलावय कल्पयुषां नृणां व्यासो हिताय विददे पुराणाख्यं सुधारसं। म्हणून व्यासजींनी त्या ठिकाणी देवी भागवताचीच कथा केलेली आहे। जर मनुष्याला अमृत प्राप्त झालं तर अमृत प्राप्त झाल्यानंतर अमृत पिणारा व्यक्तीच त्या ठिकाणी मुक्त होतो किंवा अमृत पिणाराच त्या ठिकाणी दीर्घजीवी होतो, अजर अमर होतो। परंतु ज्याने देवी भागवत कथा श्रवण केली, घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी देवी भागवत कथा श्रवण केली तर बाकी सगळ्या कुटुंबाला त्याच्या फलाची प्राप्ती होत असते। म्हणजे घरातल्या एकाला जरी कथा श्रवण केली तरी बाकीच्यांनी कथा नाही जरी श्रवण केली तरी त्यांना कथा श्रवणाचं फल प्राप्त होत असते। हे फक्त देवी भागवतानेच घडू शकतं। म्हणतात सुधा पिबन्नेकम एव नरस्याद अजरामर देव्या कथामृता कुर्यात् कुलमेवाजरामर। सुधा पिबन्नेकम एव, सुधा म्हणजे अमृत, अमृत प्राप्त झाल्यानंतर फक्त एक, पिबन्नेकम एक, नरस्याद अजरामर एकच मनुष्य अजर अमर होतो। पण देव्या कथामृतम कुर्यात, हे देवी भागवताचं कथामृत ज्याने पान केलं, कुलमेवा अजरामरम, संपूर्ण कुलातले व्यक्ती अजर अमर होत असतात। एवढं मोठं फल देवी भागवताने प्राप्त होत असतं। हे देवी भागवताच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे। देवी भागवताच्या आधी हे वर्णन जे आलेलं आहे हे वर्णन पद्मपुराणामधलं घेतलेलं आहे। कारण कोणत्याही पुराणाच्या सुरुवातीला जे महात्म्य सांगितलेलं असतं ते महात्म्य त्या पुराणांमध्ये नाही तर इतर पुराणांमधलं घेतलेलं असतं। कारण कुणीही स्वतःचं वर्णन स्वतः करत, आपणच जर आपली स्तुती केली तर ती चुकीची असते। आपण कसं आहोत हे लोकांनी स्तुती केली पाहिजे। आपण कसे आहोत हे
इतरांनी स्तुती केली पाहिजे, तसं कोणतंही पुराण स्वतःचं महात्म्य सांगत नाही. प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला त्या पुराणाचं महात्म्य सांगितलेलं असतं. याही पुराणाच्या सुरुवातीला देवी भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे, जे पद्मपुराणामधून घेण्यात आलेलं आहे. सूतजी महाराज पद्मपुराणातलं हे महत्त्व सांगताय की देवी भगवतीचं हे पुराण श्रवण केल्यानंतर काय काय होतं. प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला महात्म्य का वर्णन केलेलं असेल याचं चिंतन केल्यानंतर मला असं वाटतंय की प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला महात्म्यच वर्णन केलेलं असतं. त्याचं कारण कलियुगातले सर्व जीव अतिशय स्वार्थी आहेत. कुणाला नावं ठेवत आहोत याचाही विचार लोक करत नाही. आपण ज्ञानी आहोत अज्ञानी आहोत, आपल्याला किती ज्ञान आहे, आपली काय अवस्था आहे, आपली काय पात्रता आहे याचा विचार न करता लोक देवाला नावं ठेवतात. आणि शोकांतिका अशी आहे की आपलेच लोक, इतर जाऊ द्या, परंतु आपलेच हिंदू लोक आपल्या देवांना नावं ठेवायला मागे पुढे बघत नाही. ही शोकांतिका आहे. 17 जिताने तर त्या ठिकाणी चोरीचा आरोप लावलाच, परंतु प्रत्येक युगामध्ये देवांनाही नावं ठेवणारे काही कमी नव्हते. कृतयुगामध्ये सुद्धा भगवान महादेवाला वाईट बोलणारा एक दक्ष तरी होता. दक्षाने महादेवाला वाईट बोलले. त्याच्यानंतर युग बदललं. त्रेता युगामध्ये देवी सीतेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक वाईट तरी होता. रामप्रभूंनी 6 महिने दुसऱ्यांच्या घरी ठेवलेली स्त्रीचा स्वीकार कसा केला, ती स्त्री खरोखर शुद्ध आहे की नाही हे प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारा, की ज्या सीतेने अग्नी परीक्षा दिली ती त्याच ठिकाणी वानरांनी बघितली, आपण कुठे बघितली म्हणणारा एक दुष्ट तरी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्येही भगवान द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावणारा हा 17 तरी. आणि कलियुगामध्ये देवांना नावं ठेवणाऱ्याची संख्या कमी. कोणीही उठलं सुटलं की आपणच आपल्या देवांना नावं ठेवतो. त्याचं कारण ते आपल्या मध्ये असणारं अज्ञान आहे. एक जण म्हटला की मी महादेवाचा भक्त आहे. महादेवाचा भक्त आहे, मग तू भांग का पितोय, तू वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अपेय का पितोय. त्यावेळेस त्याने सांगितलं की आमचे महादेवाने भांग पित होते म्हणून मी भांग पितोय. तर शिवपुराणामध्ये असं कुठेही वर्णन आलेलं नाही की महादेव भांग पित होते. कोणत्याही श्लोकात असं वर्णन आलेलं नाही. ज्याला सांगितलं तो व्यक्ती फार हुशार होता. म्हटले महादेवाने विष सुद्धा पिलं होतं, मग तुम्ही तोळाभर थोडस विष तरी घेऊन, महादेवाचे भक्त आहात ना, भांग पिताय ना, मग हलाहल विष महादेवाने प्राशन केलं होतं समुद्र मंथनामध्ये निर्माण झालेलं, असं करा तुम्ही चमचावर. म्हटले नाही. म्हणजे आपल्या सुरक्षेकरता आपल्या योग्यतेकरता आपण देवाला काहीही म्हणतो, काहीही नावं ठेवतो. अज्ञानामुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान आहे की अशा देवाने असं का केलं. याही ठिकाणी कथेमध्ये वेगवेगळे प्रसंग आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे की लक्ष्मीने विष्णूला शाप दिला किंवा देवांनी एकामेकाला शाप दिला, एकामेकामुळे एकामेकाचं पतन झालं. जेव्हा या कथा आपण श्रवण करणार त्यावेळेस आपली बुद्धी अल्प असते आणि आपल्याला प्रश्न पडतो की देवच असं करताय तर मग आपलं काय होईल. हा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये पडतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भगवान परमात्मा प्रत्येक लीला करतायत, त्याचं कारण आम्हाला काहीतरी सिद्धांत समजला पाहिजे म्हणून देवाने वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत. विनाकारण देवाने कोणतीही लीला केलेली नाही.
आणि आपल्याला जर प्रत्येक लीलेच्या मागचं साध्य काय आहे, कारण काय आहे हे जर शोधायचं असेल तर आपल्याला 4ही वेद वाचावे लागतील, आपल्याला 18ही पुराणाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल, तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर आपण एखाद्या ज्ञानी महात्म्याला विचारलं पाहिजे. आपल्या अल्पबुद्धीचा परिणाम आपण देवांना नावं ठेवायचे नाही, आपण संतांना नावं ठेवायचे नाही. संतांना जर आपण नावं ठेवले तर त्या संतांमध्ये असलेलं सामर्थ्य काय आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. पूज्यपाद प्रातस्मरणीय मुरारी बापूंनी याचं वर्णन करत असताना सुंदर वर्णन केलं. म्हटले आपणच जेव्हा आपल्या देवांना नावं ठेवतोय त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव आणि संत यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये पडलेले खड्डे किंवा चढ उतार हे डोंगरावरचे पर्वतावरचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये घडणारे चढ उतार, आपल्या जीवनामध्ये घडणारं अज्ञान हे रस्त्यावरचे खड्डे आहेत. म्हणून आपले खड्डे आणि त्यांच्या खड्ड्यांमध्ये सुद्धा फरक आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे की आपली अवस्था काय आहे, आपल्यामध्ये किती अज्ञान काय आहे. ह्या अज्ञानामुळे आपण त्या ज्ञानाचा शोध घ्यायचा, विचार करायचा आहे. त्याच्यामुळे देवांना आणि संतांना अजिबात नावं ठेवायचे नाही, त्याच्याने आपली अधोगती होईल. हरिजनाची कोना नघडावी निंदा, हरिजनाची कोना नघडावी निंदा, हरिजनाची कोना नघडावी निंदा, हरिजनाची कोना नघडावी निंदा. साहस दुनिया हरि अवतार साहत गोविंदा नायिका साहत गोविंदा नायिका वायु दुनिया हरि अवतार. तर त्या अपराधाला भगवान परमात्मा आपल्या भक्तीने क्षमा करतील. परंतु जर देवाच्या भक्ताचा आपल्याकडून कदाचित अनावधानाने अपराध घडला, काय होतंय? हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही तेथे. भगवान परमात्मा अजिबात सहन करत नाही. भगवंताला भक्ताचा अपमान कधीही अजिबात सहन करत नाही. आणि आपल्याला त्याचे अनेक प्रमाण माहित आहे. दुर्वासा ऋषी जेव्हा अंबरीश राजाला शाप देऊ लागले, भगवान परमात्म्याने दुर्वासा ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र सोडलं आणि दुर्वासांनी दिलेला शाप हा स्वतःवर घेतला की मी माझ्या भक्तासाठी 10 अवतार धारण करेन. म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला वाचवलेला आहे. अंबऋषीसाठी जन्म सोसी दुष्ट निर्दाळिले किती एक. भगवान परमात्मा कधीही भक्ताचा अपमान सहन करत नाही. जोपर्यंत सतराजिताला द्वारिकानाथ मित्र वाटत होते तोपर्यंत सतराजिताला द्वारिकाधीश अतिशय चांगले वाटत होते. परंतु जेव्हा वाटलं की माझा मणी यांनी चोरलेला आहे त्यावेळेस सतराजिताने लगेच त्या ठिकाणी द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावला. याचा अर्थ हे जग कसं आहे की जोपर्यंत कोणापासून फायदा असेल तोपर्यंत ज्याच्यापासून फायदा आहे तो आपल्याला आपल्या चष्म्याने चांगला दिसतो.
तो आपल्याला सज्जन वाटतो, तो आपल्याला चांगला वाटतो, तो अधर्म जरी करत असला तरी त्याचा अधर्म सुद्धा आपल्याला धर्म वाटतो, कुठपर्यंत जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे. एकदा की त्या व्यक्तीपासून फायदा मिळणं बंद झालं की आपल्यालाच आपल्या दृष्टीने तो व्यक्ती दोषी वाटत असतो. आपण त्या व्यक्तीला लगेच नावं ठेवायला सुरुवात करतो. हा माहिती आतापर्यंत कोणत्या मार्गाने कमावलेलं आहे आणि एवढं केलेलं आहे माहिती आहे, म्हणजे लगेच आपल्याला त्याच्यातले दोष दिसायला लागतात. एखादा व्यक्ती जर श्रीमंत असेल, त्याच्यापासून जर फायदा असेल, तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात यांच्या पूर्वजांनी फार कष्ट केले, फार चांगले चांगले कार्य केले, त्याचाच परिणाम यांची पुढची पिढी आरामाने त्या ठिकाणी आनंदाने जगते. परंतु ती व्यक्ती जर कदाचित दरिद्री झाली किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात पैसा कमवायची अक्कलच नाही म्हणून हे दिवस आलेले आहेत. लगेच त्याच्या मागून नावं ठेवले जातात. एखादा व्यक्ती श्रीमंतीतून त्या ठिकाणी गरिबीकडे वाटचाल त्याची झाली असेल, तर लोक म्हणतात हा बाकीच्या तळतळा घेतलेला आहे ना म्हणून हे दिवस आलेले आहे. म्हणजे जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्या दृष्टीने आपल्याला चांगला वाटतो. फायदा संपला की समोरच्या व्यक्तीमधले दोष व्यक्तीला दिसायला लागतात. हे जग कसं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंत त्यांना चांगलं म्हटलं जातं. सतराजिताने देवाला नावं ठेवलेले आहे आणि ही मनातली गोष्ट सांगितलेली आहे स्वतःच्या पत्नीला. लोक बघा चांगलं करा नाही तर वाईट करा नावं ठेवतच असतात. तुम्ही कितीही चांगलं बघा तरी लोक नावं ठेवणारच. एखादा व्यक्ती जर जास्त बडबड करत असेल तर लोक म्हणतात हा बडबडे आहे. एखादा व्यक्ती जर कमी बोलत असेल तर लोक म्हणतात हा अहंकारी आहे म्हणून कोणाशी बोलत नाही. एखादा व्यक्ती मान ताट करून चालत असणार तर म्हणतात अभिमानी आहे. मान खाली घालून चालत असणार तर म्हणतात हा असाच आहे. म्हणजे कसंही वागा तरी लोक नावं ठेवतात. एखादा मुलगा तरुण असेल आणि तो जर तोंडाने म्हटला की आता माझं बरंच वय होऊ लागलेलं आहे, आता तरी माझ्या लग्नासाठी मुलगी बघा, म्हणतात हा मातलेला आहे. आणि एखादा जर म्हणत असेल की मला लग्नच करायचं नाही, तर तो भक्त आहे असा विचार लोक करत नाही, म्हणतात नाही याच्यात काही गडबड असेल. म्हणजे कसंही वागा तरी लोक नावं ठेवतात. कारण लोक कसे आहेत, एक मन पडलेली आहे. लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी सुद्धा. कशी पडली ही म्हण माहिती का? पती पत्नी दोघही जण निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी. पूर्वीचा कालावधी होता, त्यांच्याकडे होता एक घोडा. त्यांनी थोडाफार सामान घेतला, गाठोड्यामध्ये बांधला, कपड्यामध्ये बांधला, घोड्यावर ठेवला. दोघही पती पत्नी घोड्यावर बसले आणि निघाले तीर्थयात्रा करायला. आणि जसे निघाले दरकोस दर मुक्काम करत असताना ज्याही गावामध्ये सायंकाळ झाली त्या गावामध्ये त्या गावातल्या लोकांना विचारायचे की आम्ही तीर्थयात्रा करतोय, आज तुमच्या घरामध्ये थांबू का, किंवा तुमच्या गावामधल्या एखाद्या बाहेर मंदिरामध्ये आम्ही थांबू का. त्या ठिकाणी मुक्काम करायचे. पहाट झाली की स्नान वगैरे झालं की तिथून शिदा वगैरे मिळाला की पुढच्या प्रवासाला निघायचे. दोघही पती पत्नी घोड्यावर बसलेले होते. एका गावामध्ये प्रवेश केला. चावडी चौकामध्ये काही महात्मे बसलेले होते की ज्यांच्या जवळ एवढा वेळ असतो. चावडी चौकात त्यांना जर विचारलं का हो तुम्ही रोज या ठिकाणी तासन तास बसताय, काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणतायत की आतापर्यंत भरपूर केलं, आता मुलांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे, आता आमच्याजवळ वेळच वेळ आहे. म्हणजे एवढा वेळ त्यांच्याजवळ असतो की त्यांना देवाने दिलेल्या वेळामध्ये त्यांना तो वेळ व्यतीत करण्यासाठी टाइम पास करावा लागतो.
असे काही चावडी चौकात बसलेले होते. घोड्यावर बसलेल्या पती पत्नींनी विचारलं की आम्ही तुमच्या गावामध्ये मुक्काम करू का रात्रभर? तुमच्या गावाच्या बाहेर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही मुक्काम करू. ते लोक म्हटले काही हरकत नाही, मंदिर मोठं आहे, तुम्ही रात्रभर झोपलात तर काय फरक पडणार आहे. त्यांनी घोडा वळवणार तेवढ्यात ते लोक म्हणायला लागले काय माणसं आहे म्हटले, आपण एवढे वयोवृद्ध लोक आहे आणि हे दोघही जण तरुण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे, यांना काही लाजच नाही. दोघही जण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे. आता घोड्यावर काही लांब लांब बसता येत? पती पत्नीने ऐकलं, रात्रभर मुक्काम केला. पुढच्या प्रवासाला निघत असताना पतीने सांगितलं हे बघ लोक नावं ठेवताय, तू बस घोड्यावर, मी चालतो पायी. सामान ठेवला घोड्यावर, पत्नीला बसवलं. पती घोड्याच्या बाजूने पायी चालायला लागला. तहान लागली चालत असताना. शेतामध्ये काही लोक काम करत होते, त्या ठिकाणी पाणी पिले, तिथून निघणार ते लोक गप्पा मारायला लागले. म्हटले काय माणूस आहे, श्री लंपट, स्त्रीच्या अधीन बाईला बसवलं घोड्यावर आणि हा चालतोय पायी. तेही ऐकलं यांनी. पतीने पत्नीला सांगितलं लोक नावं ठेवतायत, तू पायी चाल, मी घोड्यावर बस. सामान ठेवला घोड्यावर, तो व्यक्ती बसला, घोड्याच्या बाजूने पत्नी चालते. शेतातून काम झाल्यानंतर काही लोक घराच्या दिशेने जात असताना चर्चा केली, का हो कुठे निघालेले आहे वगैरे. सगळं समजलं की हे तीर्थयात्रेला निघालेले आहे. ते लोक चर्चा करायला लागले, काय माणूस आहे म्हटलं, फुलासारखी कोमल कवळ्या बाईला पायी चालायला लावतोय आणि माणसासारखा धडधाकट माणूस स्वतः घोड्यावर बसला. काही अक्कलच नाही, बाईला पायी चालायला लावले. बाईची जात आहे, खरी गरज बाईला आहे, तिला घोड्यावर बसवलं पाहिजे, तर हा बसलाय. तेही ऐकलं त्या व्यक्तीने. पुढच्या दिवसाच्या प्रवासाला जात असताना त्या व्यक्तीने पत्नीला सांगितलं लोक नावं ठेवताय, असं करूया, घोड्यावर फक्त सामान ठेव, घोड्याच्या एका बाजूला तू चाल, दुसऱ्या बाजूला मी चालतो. आणि जेव्हा पुढचा प्रवास सुरू झाला, तो प्रवास करत असताना काही लोकांनी बघितलं आणि हसायला लागले, काय मूर्ख माणूस आहे, घोडा बसण्यासाठी आहे आणि घोडा असताना हे पायी चालतंय, काही अक्कलच नाही, घोडा रिकामा ठेवलाय. घोडा आहे ना तर घोड्यावर बसायचं, त्याचा फायदा घ्यायचा, घोडा रिकामाच. तेही ऐकलं. म्हणून तेव्हापासून मन पडलेली आहे, लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही. अशा वेळेस काय करायचंय? जर आपण केलेलं योग्य असेल, शास्त्र संमत असेल, धर्म मान्य असेल, संतांच्या नियमामध्ये बसलेलं असेल, तर लोक काय म्हणतात याचा विचार करायचा. एका गावामध्ये कथेला गेल्यानंतर काही महिला वर्ग जवळ आले आणि त्या महिला वर्गांनी सांगितलं, दीदी की आम्ही आमच्या गावामध्ये एक महिला मंडळ स्थापन केलं, आम्ही सगळ्यांनी पैसा जमा केला, आळंदीवरून टाळ आणले, पखवाज आणला, गायन पेटी आणली आणि आम्ही आमची एक भजन मंडळी स्थापन केली. आमच्या गावामध्ये एक देवीचं सुंदर मंदिर आहे. दर एकादशीला आम्ही सगळ्या महिला सगळे काही कामं उरकले की रात्री जागर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी आम्ही सगळ्या महिला त्या ठिकाणी मंदिरात जायचो आणि भजन करायचो. पण जेव्हा आम्ही हे करायला लागलो त्यावेळेस गावातले लोक म्हणायला लागले, आता भजन मंडळ स्थापन झालेलं आहे, आता मोठमोठे महात्मे आपल्या गावामध्ये भजन करायला लागलेले आहे, आता कीर्तन जर असेल गावामध्ये तर आपली काय गरज, त्यांना उभं करा. म्हटले आमच्या गावातले काही लोक आम्हाला नावं ठेवायला लागले, परिणाम आम्ही सगळं भजन मंडळ बरखास्त केलं. मी म्हटलं जर लोक नावं ठेवत असतील चांगल्या कार्याला तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण चांगल्या कार्याला जो नावं ठेवत असेल तर नावं ठेवत असताना तो स्वतःच साचलेलं पुण्य त्या नावं ठेवण्याने कमी कमी करतो, आपलं पुण्य त्याच्या मस्तकावर जाऊन बसतं. म्हणून तुम्ही चांगलं जर करत असणार तर लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही. तू का म्हणे हासे जना, तू का म्हणे हासे जना, तू
कसंही वागलो, चांगलं करो अथवा वाईट करो, लोक नावं ठेवतच असतात. म्हणून आपण जर चांगलं करत असणार, धर्मशास्त्राच्या नियमाचं पालन करून करत असणार, तर लोक काय म्हणत आहेत याचा अजिबात विचार करायचा नाही. जर लोक काय म्हणतील याचा जर आपण विचार केला तर आपण पंढरपूरच्या वारीलाही जाऊ शकत नाही. आपण जर पंढरपूरच्या वारीला निघालो तर लोक म्हणताय त्यांना काय कामं आहेत, आमच्या मागे कामं आहेत ना, आम्ही जाऊ शकत नाही, त्यांना त्यांच्या मागे काही काम धंदे नाही म्हणून उठले सुटले की वारीला. कुणी मंदिरात जर जायला लागलं, लोक म्हणतात हा फार मोठा भक्त आहे ना. एखादा व्यक्ती जर वाईट करत असेल तर लोक कदाचित वाईट करणाऱ्याला नावं ठेवत नाही, परंतु जर चांगलं करत असेल तर चांगलं करणाऱ्याला आधी नावं ठेवतात. एखादा व्यक्ती जर रोज लेझिम खेळत येत असेल आणि नालीच्या बाजूला झोपत असेल तर लोक म्हणतात हे रोजचं आहे. परंतु त्याच व्यक्तीने जर कथा श्रवण केली, गळ्यामध्ये माळ घातली, रोज गंध बुक्का लावायला लागला, मंदिरामध्ये जायला लागला, सुधरला, तर लोक लगेच म्हणतात तुम्ही तर आता भुवाच झाले. त्याला असं वाटतं जेव्हा नालीच्या बाजूला झोपत होतो तेव्हा तरी लोक कमी बोलत होते, पण माळ घातल्यानंतर लोक जास्त बोलायला लागले, म्हणजे मी चुकीचं तर वागत नाही ना, मग मी माळ ठेवू की काढून ठेवू. म्हणजे चांगलं जर करायला लागले तर लोक नावं ठेवतच असतात, परंतु त्यजोनिया जन भक्ती करा. लोग कहे मीरा बैर बाबरी, बाप कहे कुलनाशी रे. मेरा बैर बाबरी, बाप कहे कुलनाशी रे. लोग कहे मीरा बैर बाबरी, बाप कहे कुलनाशी रे. मेरा बैर बाबरी कहे कुलनाशी रे. घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. घुंघरू बांध मीरा नाची रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की बन गई दासी रे. पग घुंघरू, पग घुंघरू, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे. बांध मीरा नाची रे, पग घुंघरू मीराबाईंनी जर विचार केला असता की माझ्या प्रिय भगवंतासाठी मला नृत्य करायचं आहे, परंतु लोक नावं ठेवतायत, घरातले म्हणतायत कुल नाशी रे, हा जर विचार केला असता तर भगवान परमात्म्यासाठी ते काही करू शकल्या नसते. भगवंतासाठी नाचण्याची इच्छा झाली, मीराबाईंनी पग घुंघरू बांध मीरा नाची. म्हणून कोण काय म्हणतंय याचा परमार्थामध्ये विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटत असेल, धर्मशास्त्रीय शास्त्रयुक्त वाटत असेल तर आपण ती क्रिया करायची आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, कारण लोक कसंही वागलं तरी सुद्धा नावं ठेवतच असतात. सत्राजिताने भगवान परमात्म्यावर चोरीचा आरोप लावलेला आहे आणि ती गोष्ट स्वतःच्या पत्नीला सांगितली. इथून पुढे आता जेव्हा भगवान द्वारिकाधीशांच्या कानावर बातमी जाते त्यावेळेस भगवान द्वारिकाधीश
आपल्या अंगावर आपल्यावर लागलेला कलंक दूर करण्यासाठी काय करतायत याचा उर्वरित कथा भाग आपण श्रवण करणार आहोत सायंकाळच्या सत्रामध्ये. बोला जगदंबा माता तेरी बिगड़ी बना दे राधे नामरी तेरी